गेलं न काही माझं जायलं सासू मेलेला रामकोण ऐकं कोणी येऊ दिलं ससरा मरून गेला सासूनी पसंत केलं बोलवून नाही का मला यांजून घर जावय नेलं आठवून गेलं वायलं सासूनी नकारिला रातचं आवडून चिमळून दोघींचून हैराण केलं बायकोला केलं सासूचं तोडकालं त्या दोघींना लोलवूनशी मला फारी पडलं येत जात बघा बायको आवली ते टाट सासू बोलते खालो पाठ घाल चोली तुझा हात या दोघींना घरी घरी ती मरून जाणार खाट नाही का माझी जीवाची बेकी नुसतं लागेल वाट येत जात बघा बायको आवली ते टाट सासू बोलते खाजो पाठ घाल चोली तुझा हात या दोघींना घरी घरी ती मरून जाणार खाट नाही का माझी जीवाची बेकी नुसतं लागेल वाट खावा पिवाला पोट भरून मला हाय या दोघींचे साठी माझा जीव वाट चाललाय काय करू सांगा मला सुचे नाही काय सासूला कंचेरीतीन मी साथ घालू माय बायकोनी मला सरपा निकालाय ते सासू साबू घेती अंगचोलाला तयार हाय न बघा बिलकुल समजे नाही काय या समजतान घरा परव यांजून आणलंय येत जात बघा बायको आवली ते टाट सासू बोलते खाजो पाठ खाल चोली तुझा हात या दोघींना घरी घरी ती मरून जाणार खाट नाही का माझी जीवाची बेगिनोस लागेल वाट येत जात बघा बायको आवली ते टाट सासू बोलते खाजो पाठ खाल चोली तुझा हात या दोघींना घरी घरी ती मरून जाणार खाट नाही का माझी जीवाची बेगिनोस लागेल वाट सासू रोज देतय दोन टपिवाला बायको बदाम पिस्ता वाटून देतय खवाला पाहुणं कोण आयलं याला तन बिगराला झगरा यांचा बघून कलार तो वस्तीला घरून काय चाललंय खबर नाही कोणाला रात्र दिस्या नापाचे मजा मारावला डॉक्टरच्या गोल्या ते खवाला दुधाचा डब्बा हाणलंय मला पिवाला ऐशे रीती सांगा कैशी ना ताकद खाताय कौर सगळं मत सात फुकट या दोघीतून बघा माझी गप्पीलय मुदत संदेश माझं अंग चाललंय सुगत ऐशे रीती सांगा कैशी ना ताकद खाताय कौर सगळं मत सात फुकट या दोघीतून बघा माझी खपीलय मुदत ते संदेश माझं अंग चाललंय सुगत ते संदेश माझं अंग चाललंय सुगत ते संदेश माझं अंग चाललंय सुगत